भटक्यांनो राम राम. आज आलोत आपण रेणुका देवी माहूरगडाच्या समोर असलेला आपला रामगड अर्थात माहूरगडच. आजची ओळख ह्याची माहूरगड म्हणूनच ओळखली जाते. मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला हा पायरी मार्ग चालू होतो. सदरील पायमार्गाने आपण बुरुज समोर ठेवत गडाच्या दिशेने चढाई चालू ठेवतो. पायरी मार्गाने आपण पहिल्या बुरुजापाशी आल्यानंतर समोर आपल्याला बुरुज दिसल्यानंतर आपण मागे फिरलो तर समोर हे आपल्याला रेणुका मातेचे मंदिर आणि हा समोर जो दिसत आहे तो मातृतीर्थाचा तलाव. व्यवस्थित बांधणी करून तटाने संरक्षित करून तलावाचे पाणी संरक्षित करण्यात आलेले आहे. गडाच्या या टप्प्यावर आल्यावर आपल्याला माहूर शहराचे विहंगम दृश्य दिसू शकते. पहिल्या बुरुजावरची ही नक्षीदार कमान आणि समोरील हा असा भव्य ताकदीचा रामगडाचा बुरुज. पुढे येत असताना आपण छोट्या दरवाजाने गडात प्रवेश करून गडाच्या महाकाली देवी मंदिरासमोर पोहोचतो. रामगडावरील हे श्री महाकाली देवी मंदिर. महाकाली मंदिराच्या समोरच आपल्याला हा ध्वजकाठीचा बुरुज दिसत आहे आणि तेथेच हे मारुतीरायाचे शिल्प दिसत आहे. थोडेसे पुढे जाऊन एके ठिकाणी आपल्याला हा भला मोठा रांजण दिसतोय. गडावर येणारे भाविक भक्त त्यामध्ये नाणे टाकत असत. बुरुजावर आल्यानंतर आपल्याला पाकळ्यांनी सजवलेलं आहे हे बुरुजाचे नक्षीकाम दिसते. ध्वजस्तंभ आहे एक. कुठल्याही प्रकारची तोफ इथे आपल्याला आढळत नाही. आणि समोर हे असा किल्ले रामगडाचा पूर्ण विस्तार. त्या बाजूला एक तटबंदी दिसत आहे आपल्याला. तसंच ह्या तटबंदीने आपण सरळ पुढे गेलो तर पुढे आपल्याला आणखी काही बुरुज लागतील.
आणि हे खाली आहे ते महाकाली देवीचे मंदिर आणि त्याचा समोरचा हा परिसर. सध्या आपण रामगडाच्या बुरुजाच्या वरच्या भागात आहोत. बुरुजापासून पुढे येऊन आपण मंदिर पार करून तटबंदीच्या दिशेने बाजूबाजूने पुढील बुरुजांकडे जात आहोत. पुढे जाताना तटबंदीत आपल्याला वर जाणारे हे 2 पायरी मार्ग दिसतात. सध्या वापर नसल्यामुळे झाडोरा खूप माजलेला आहे. गड जर राबता नसेल, त्यावर येणारी पर्यटकांची संख्या पण मर्यादित असेल, तर चांगल्या वास्तू अवशेषांचे हे असे रूप आपल्याला पाहायला भेटते. सध्या या पायरी मार्गावर प्रचंड प्रमाणात वनस्पती आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. गडाच्या तटबंदीत असलेला हा तिसरा दुपदरी पायरी मार्ग ह्या बाजूने पण आहे आणि ह्या बाजूने पण आहे. आणि तिथून पुढे थोड्या अंतरावरच लगेच हा दुसरा एक मोठा बुरुजाच्या तटावर जाणारा एक पायरी मार्ग. ही गडाची तटबंदी आणि हा बुरुज. गडावर सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात सागाच्या झाडांनी प्रचंड रान माजवलेले आहे. ही गडाची तटबंदी आणि हा तटबंदीवरून पाकळ्या पाकळ्यांचे हे नक्षीकाम. इथे एक हा आणखी बुरुज आहे. वनस्पतींनी बऱ्यापैकी बुरुज गिळंकृत केलेला आहे. बाजूचाच काही तो भाग शिल्लक आहे. आणि हा समोर दिसणारा आपल्याला माहूर शहराचा सर्व परिसर. हे माहूर शहर हा आपला मातृतीर्थ तलाव आणि हा आणखी एक मोठा तलाव. आपण सध्याची तटबंदी बघत आहोत. ह्याही तटबंदीवर तटावर जाण्यासाठी दुपदरी असा हा पायरी मार्ग होता, एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला. पण सध्या ही फक्त आपल्याला तटबंदीची आतली पदराची बाजू दिसत होती आणि हा बाहेरून आल्यानंतर दुसरा पदराची जी तटबंदी आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे. ह्या इथे पण पाहू शकता आपण. काही दिवसात कदाचित ही पण तटबंदी नाहीशी होईल. गडकोटांबाबत आपल्या सरकारची असलेली उदासीनता, त्याचप्रमाणे नागरिकांमध्येही असलेली अनास्था आपण बरेच अवशेष आपल्यापासून हिरावून येत आहोत. बुरुजावरून आता आपण खाली जात आहोत आणि समोर आपल्याला दिसणारी एका बाजूला कळलेली ही तटबंदी. काही दिवसानंतर कदाचित ही तटबंदी आपल्याला इथे दिसणार नाही.
तुम्हाला मी थोडक्यात अजून झूम करून दाखवतो. गडावरील अजून एक सुंदर असा हा वास्तुअवशेष. कदाचित हे गडावरील एक मस्जिद असू शकते. आणि हे नव्याने संवर्धित करण्यात आलेली ही तटबंदी. रामगडावर आपल्याला दोन्ही गोष्टी पाहता येतात. एक चांगल्या स्वरूपात संवर्धित केलेला किल्ला आपण पाहू शकतो, जसं की हा बुरुज आपण पाहतोय कशा पद्धतीने व्यवस्थित संवर्धित करून एक नवं रूपडं त्याला दिलेलं आहे. आणि आपण मगाशी जी तटबंदीची भिंत बघितली, जी काही दिवसात किंवा पुढच्या एखाद्या पावसात कोसळू शकते, ही नव्याने संवर्धित केलेली तटबंदी. किल्ले रामगडावर आपल्याला हे सुंदर वास्तुअवशेष येथे पाहता येतात. तर ही मस्जिद आहे की कुठल्या मंदिराचे स्वरूप आहे याबाबत साशंकता आहे. वरचा छताचा काही भाग सध्या कोसळलेला आहे. दोन खांबांवर ही महिरपी बाजू उभी आहे. काही दिवसात कदाचित हे आपल्याला पाहता येईल का नाही याबाबत साशंकता आहे. गडाच्या मधल्या भागात आल्यानंतर आपल्याला हा एक दरवाजा दिसतो. तर हा दरवाजा कशाचा असेल त्याबाबत जरा नक्की असं काही सांगता येणार नाही. पण याची आतमधली रचना अशी आहे, कदाचित येथे पाण्याचा हौद असू शकतो. आणि हे महिरपी नक्षीकाम केलेल्या भिंतींमध्ये असलेल्या सुंदर अशा खिडक्या. गडाच्या दरवाजाचा हा भाग दिसतोय काय कदाचित. अशा तऱ्हेने थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला ही पुढची बाजू आणि हा गडाचा दरवाजा निदर्शनास येतोय. तर ह्या गडाकडे येणारी वाट नक्की कुठल्या बाजूला आहे ते आपण शोधूयात. एकंदरीत ही दुहेरी बुरुजाची रचना दिसते. एका बुरुजावर सध्या मी उभा आहे, हा एक बुरुज, आणि हा समोर जो दिसत आहे तो दुसरा बुरुज, आणि त्यामध्ये असलेला हा महादरवाजा. थोडंसं मी झूम करून दाखवतो तुम्हाला.
आणि ह्या आतल्या बाजूला दिसलेल्या आपल्याला मागासच्या खिडक्या. दरवाजाच्या वरील बाजूने आपण पुढे आल्यास आपल्याला हे दारूचे कोठार सदृश्य अवशेष दिसत आहेत. बऱ्यापैकी वटवाकळांचा वावर आहे ते. बऱ्याच ठिकाणी याला बेगा गेलेल्या आहेत, त्यातून पाणीही झिरपते आहे काही काही ठिकाणी. हे सांडण्याची गरज आहे. हे पहा, सध्या आपण किल्ले रामगडाच्या महादरवाजाच्या समोरून गडामध्ये आतमध्ये जात आहोत. महादरवाजाच्या बाजूचा हा एक बुरुज आणि हा एक बुरुज, अशा दोन भरभक्कम अशा बुरुजांच्या मध्ये गडाचा महादरवाजा स्थापन केलेला आहे. विस्ताराने प्रचंड मोठे बुरुज आहेत हे दोन्ही. सध्या दोन्ही बुरुजांना वेली, मोठ्या प्रमाणातला झाडोरा यांनी पूर्णपणे व्यापलेले आहे. महादरवाजाच्या वर आपण एकूण 6 झरोक्यांच्या खिडक्या पाहू शकतो. एक शौर्याचं चिन्हही आपल्याला दिसत आहे. त्याची पडझड झालेली आहे. नक्की काय आहे ते सांगता येणार नाही. शिरब आहे की गंड भरून. महादरवाजाच्या आत आल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला एकूण 8 आणि ह्या बाजूलाही 8 अशा खांबांवर महादरवाजाचं सर्व बांधकाम पेरलेलं दिसत आहे. रामगडाच्या महादरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला ही 16 खांबांची रचना दिसून येते. एका बाजूला 8 खांब आणि ह्या दुसऱ्या बाजूला हे 8 खांब. ह्या 8 खांबांच्या ताकदीवर हा महादरवाजा पेलून धरलेला आहे. महादरवाजापासून आता आपण पुढच्या बाजूस जात आहोत. एक चांगली दगडाची फरसबंदी येथे आपल्याला दिसून येते. महादरवाजापासून पुढे येऊन गडावर माजलेल्या रानातून दाट झाडीतून वाट काढत काढत एके ठिकाणी येऊन आपल्याला तटात शेवटी आपला जो शोधायचा होता तो चोर दरवाजा सापडलेला आहे. तटात निर्माण केलेला हा सुंदर असा चोर दरवाजा. सध्या ते कोणत्या तरी प्राण्याचे वास्तव्याचे पुन्हा आपल्याला आढळून येत आहे. हा पायरी मार्ग होता. एक वाट अजूनही या चोर दरवाजाने
गडावर येते आहे. पाहू शकतो आपण अशा तऱ्हेने हा गडावरचा एक सर्व दरवाजा आपण शोधण्यात यशस्वी झालेलो आहोत. पाहूयात अजून एक पुढे दरवाजा शोधायचा आहे, तो कितपत सापडतोय आपल्याला. चोर दरवाजापासून आपण थोडं पुढं आल्यानंतर तटामध्ये आपल्याला हा आणखी एक दरवाजा दिसलेला आहे. पुढील बाजूने बऱ्यापैकी वाताहत झालेली आहे दरवाजाची. दरवाजातून आपण बाहेर आल्यानंतर शेजारीच आपल्याला या तटामध्ये असलेल्या देवड्या दिसत आहेत. चोर दरवाजा आणि त्याच्या पुढचा दरवाजा करून आपण परत मागच्या मार्गाने गडाकडे जात असताना वाटेत ह्या मोठ्या वृक्षाशेजारीच आपल्याला एक तोफेकडे जाण्याच्या मार्गाची पाटी दिसलेली आहे. त्या मार्गाने आपण आता पुढे जाऊयात आणि तो नक्की कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूयात. तोफेच्या शोधात पुढे आल्यानंतर आपल्याला तटबंदी दिसलेली आहे. ढासळलेली आहे इथे तटबंदी आणि ह्या तटबंदीच्या बाजूने आपल्याला तोफ मिळाल्याची घोषणा बडदे सरकारने दिलेली आहे. आणि अशा तऱ्हेने आपण तोफे शेजारी पोचलेलो आहोत आणि प्रचंड सुंदर अशी लांबीने थोडीशी छोटी पण आकाराने प्रचंड अशी तोफ. आता असंच कडे केलं नाही ना गाडी आणली का ना? हा तिकडे खाली दत्त मंदिरापासून पुढे येऊन आपण ह्या पायरी मार्गाने जो मार्ग दत्त मंदिराकडे जातो त्या पायरी मार्गाने गड उतरून आपल्या माहूरगडाच्या म्हणजेच किल्ले रामगडाच्या भटकंतीची येथे सांगता करत आहोत. आजची आपली ही माहूरगडाची म्हणजेच अर्थात आपल्या रामगडाची भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या विदर्भाच्या आपल्या नवीन भटकंतीत. तोपर्यंत जय शिवराय.